आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे। वनराज अंदेकर यांची पत्नी सोनाली अंदेकर हिला देखील आता अटक करण्यात आली आहे। तिच्यावरही या प्रकरणात गंभीर आरोप असल्यामुळे गुन्हे शाखेने गणेश पेठेतील घरातून तिला ताब्यात घेतले। काही दिवसांपूर्वी पुण्यातील नाना पेठेत अंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या खुनाचा बदला घेतला। वनराज यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची अंदेकर टोळीने गोळ्या घालून हत्या केली। या हत्या प्रकरणात आयुषची आई कल्याणी कोमकरने समर्थनगर पोलीस ठाण्यात एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अलीकडेच अटक केली। दरम्यान आता आयुषच्या खून प्रकरणात मामीचा देखील हात असल्याचा संशय पुणे पोलिसांना होता। या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस शोध घेत असता मोठी कारवाई करत मृत आयुषची मामी सोनाली अंदेकरला अखेर बेड्या ठोकल्यात। यानुसार आता पुढील कारवाई सुरू आहे। एक जण तुमच्यावर आहे ना, मी आहे ना पण तुम्ही मागं बसा मॅडम, बसा मॅडम, कसं बाकीचं